नशिबावर किती विश्वास आहे? माझा नशिबावरती विश्वास म्हणाल तर सिच्युएशन प्रमाणे मी नशिबावरचा विश्वास ठरवते. म्हणजे आता जसं शारीरिक मेहनतीच्या बाबतीत जर विचारलं तर मी नशिबावर 10% विश्वास ठेवीन आणि आता ह्या गेमच्या बाबतीत तर 100%. 100% विश्वास. कारण माझा ह्याच्या बाबतीतचा काहीच अभ्यास नाहीये. ही 3 पानं ठेवलेली आहेत मी, यातलं एक पान निवडा. नंबर 1. बाकीची 2 पानं उचलते मी. हे तुमचं पान. काय वाटतंय, काय येईल? काही सांगू शकत नाही, नशीब आहे शेवटी. मग मी सांगू काय आहे ते? लवकर सांगा. आणि तुमच्या नशिबाचा कौल आहे -10. हरकत नाही. सो सॉरी. नो प्रॉब्लेम. हरकत नाही, शेवटी नशीब आहे ते. मला सांगा, असं कधी आयुष्यात तुमच्या घडलंय का की असं काहीतरी अचानक नशिबाचा काहीतरी तडाखा बसला, फटका बसला आणि पुन्हा त्यातून तुम्ही उभ्या राहिलेत? हो. काय घडलं होतं? 26 जुलैचा जो महाप्रलय झाला ना, तो. काय झालं होतं तेव्हा? त्यावेळेला म्हणजे अशी परिस्थिती झाली ना की माझं पूर्ण घर बर्बाद झालं. पूर्ण घरातल्या सगळं वाहून गेलेलं. 26 जुलै सगळ्या मुंबईकरांच्या पूर्णपणे लक्षात आहे. तो केव्हाही प्रसंग विसरण्यासारखा नाहीये आणि विसरूही शकणार नाही. कारण तुम्ही कुठे होता तेव्हा? मी आणि माझा मुलगा घरातच होतो आणि मिस्टर ऑफिसला गेलेले. बरं. दोघेच जण होतो आम्ही. ते फक्त जीव वाचला. घरातल्या सगळ्या वस्तू गेल्या. टोटली लॉस. तुम्ही कसे उभे राहिलात मग त्यातून? कसे उभे राहिलं म्हणजे ऍक्च्युली घरात जो काही पैसा होता तो आम्ही त्यावेळेला वापरू शकत नव्हतो, कारण चिखलाच्या थराखाली ते सगळे गेले होते पैसे. अन्नधान्य तर गेलं होतं, कपडे गेले होते, इव्हन मुलाची पुस्तकं सुद्धा राहिली नव्हती. चपलांपासून गेलं होतं. आम्ही त्यावेळेला असं होतं की दुसऱ्याचे कधी कपडे घातले नव्हते ते आम्ही दुसऱ्यांचे कपडे घालून, कोण खिचडी घेऊन यायचं ते खाऊन आम्ही 8 दिवस काढले लेवल होईपर्यंत. आणि मग त्याच्यानंतर ते दिवस संपले असं म्हणायला हरकत नाही, कारण आता माझे खूप चांगले दिवस आलेत परत. आणि तुमचे असेच चांगले दिवस कायम येत आहोत. थँक्यू. खरं तर 26 जुलै हा प्रत्येक मुंबईकराच्या लक्षात आहे. म्हणजे प्रत्येक जण कुठे ना कुठे अडकलेला होता, कुणाला ना कुणाला तरी मदत करत होता. मला वाटतं त्यावेळेस जे मुंबईकरांनी एकमेकांना साथ दिली त्यात मुंबईकरांच्या एकीचं दर्शन झालं सगळ्यांना. नक्कीच. तुम्ही पण मुंबईचेच ना? तुम्हालाही काही 26 जुलैचा अनुभव असेलच. 26 जुलैच्या 2 दिवस अगोदरच मी US वरून आलो होतो. बरं. आणि कांदिवली परिसरात संपूर्ण पाणी भरलं होतं. मला माझ्या साहेबांनी सांगितलं की माझं वॉकेबल डिस्टन्स आहे, तू जाऊन प्लॅनमध्ये बघू नये. तर सगळ्या मशीन्स जवळजवळ कंपनीत पाण्यात बुडाल्या होत्या. कॅन्टीनमध्ये जवळजवळ गुडघावर पाणी होतं आणि 500 कर्मचारी आत अडकले होते. सगळ्यांना खाण्याखाणं बाहेर पण काही फूड अवेलेबल नव्हतं, काहीच नव्हतं. जसं पाणी ओसरलं तसं मी हातात झाडू घेतली आणि माझ्या मुलांना टीमला अख्खा घेतला आणि म्हटलं चला पहिलं पण कॅन्टीनची साफसफाई करूया. मुलांनी जसं मी झाडू घेतली सगळी मुलं धावत आली. जवळ आमचा स्टाफ 182 आहे. आणि पहिला मी काम केलं, पहिला चहा बनवला आणि लोकांना चहा पाव दिला. आणि तो कित्येक तासानंतर कामगारांच्या पोटात चहा आणि पाव गेला म्हणजे प्रत्येकाला कामाची भरारी आली. आणि जे काही एकीचं दर्शन घडलं की 8 दिवसाच्या आत जशी कंपनी होती तशी पूर्वत पदावर सर्व लोकांनी आणली. आणि याचं संपूर्ण श्रेय माझ्या कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांना जातं आणि संपूर्ण कंपनीच्याही कर्मचाऱ्यांना जातं. मला वाटतं यासाठी आपण सगळ्या मुंबईकरांना एकदा सलाम ठोकला पाहिजे. सलाम मुंबई. तर आता जाऊया 6व्या प्रश्नाकडे. आणि हा आहे तुमच्यासाठीचा 6वा प्रश्न. कोणत्या सस्तन प्राण्याचा गर्भधारणा काळ सर्वात मोठा असतो? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 आफ्रिकन हत्ती, पर्याय क्रमांक 2 हिप्पोपोटामस, पर्याय क्रमांक 3 ब्लू व्हेल आणि पर्याय क्रमांक 4 इंडियन रायनोसॉरस.
तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. सांगा गजाननराव काय उत्तर दिलंय? हिपोटेटमस. हिप्पोपोटामस. सुगंधाताई? ब्ल्यू व्हेल. आणि तुम्ही? ब्ल्यू व्हेल. काही वाचले का त्या संदर्भात? नाही. कारण अंदाजे. कुठेतरी असा अंदाज होता सस्तन प्राणी आहे व्हेल. हा, हे असं वाचनात आलेलं असं आठवते कुठेतरी व्हेल. आठवतं. हे चारही सस्तन प्राणी आहेतच. त्याच्यातून पण ब्ल्यू व्हेल मला जास्त. विचारूया मामांना काय उत्तर आहे. मामा सांगा उत्तर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आफ्रिकन हत्ती. तुमचे तिघांचेही उत्तर चुकलेलं आहे. त्यांचा गर्भधारणेचा काळ 22 महिने एवढा असतो. तिघांचे उत्तर चुकलेले आहे, त्यामुळे तिघांच्याही खात्यातून 10% वजा होतील. आणि प्रदीपजी तुमची सलग 2 उत्तरं चुकलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला हा खेळ इथेच सोडावा लागतोय. खूप छान खेळलात, खूप छान गाणं गायलात माझ्यासाठी. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या दोघांचंही आत्ताचं उत्तर चुकलेलं आहे, त्यामुळे आता पुढे खेळताना थोडासा विचार करून खेळा. 4 पर्याय असतात तुमच्या पुढे, जपून उत्तर द्या. ठीक आहे? आता सांगा तुमच्या आवडीनिवडी. माझ्या आवडीनिवडी म्हणजे पहिलं म्हणजे मला ड्रायव्हिंग आवडतं. बर. मी लॉंग टूरवर जाताना मी सतत ड्रायव्हिंग करतो, म्हणजे कुठेही जास्तीत जास्त पल्ला गाठायचा प्रयत्न करतो. तसं फावल्या वेळात झोपणं एक माझा छंद आहे. आणि तिसरं म्हणजे मूवी बघणं. पण आता नवीन मूवी मला आवडत नाहीत, ओल्ड मूवी मी बघतो. पण कोण आवडतं जुन्यापैकी? आवडणारा स्टार म्हणजे राजेश खन्ना. राजेश खन्ना. Yes. वा. राजेश खन्नाचा कुठला डायलॉग आवडतो सगळ्यात जास्ती? त्याची आवडती मूवी म्हणजे अमर प्रेम. बरं. त्याचा माझा एक आवडता डायलॉग. हा. रो मत पुष्पा, तुम जो हो जिस जगह हो, यहाँ दुख के आंसू यानी सलाइन वाटर. आई मीन नमकीन पानी के अलावा कुछ नहीं. इन्हें पोत डालो पुष्पा, आई हेट टीयर्स. वा वा. तुम्ही काही गाणी बिणी गुणगुणता की नाही? गुणगुणतो. किशोर कुमार माझा आवडता. क्या बात आहे. माझा पण आवडता. किशोरदांचं गाणं होऊन गेलं पाहिजे. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना. आपले 4 प्रश्न झालेले आहेत आणि पुढचा प्रश्न आहे 7वा प्रश्न, नशिबाचा कौल आजमावणारा. आणि तुमच्यासाठीचा 7वा प्रश्न हाय. सूर्यप्रकाश सूर्यापासून पृथ्वीपर्यंत पोहोचण्यास किती वेळ लागतो? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 7 मिनिटं 39 सेकंद. पर्याय क्रमांक 2 8 मिनिटं 19 सेकंद. पर्याय क्रमांक 3 9 मिनिटं 59 सेकंद. आणि पर्याय क्रमांक 4 10 मिनिटं आणि 9 सेकंद. तुम्ही काय उत्तर डिपॉझिट केलं? 9 मिनिटं 59 सेकंद. आणि तुम्ही? 7 मिनिटं 39 सेकंद. या उत्तरावर तुम्हा दोघांचंही भवितव्य अवलंबून आहे. कारण बाहेर जाणं की आत राहणं. बरोबर. तुमच्यापैकी एकाचं उत्तर चुकणार की दोघांचंही चुकणार की दोघांचंही बरोबर असणार ते मामा सांगणार. ते आता मामाच सांगतील. मामा सांगा उत्तर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8 मिनिटं 19 सेकंद. तुम्हा दोघांची उत्तरं चुकलेली आहेत. आणि सलग 2 उत्तरं चुकल्यामुळे तुम्हाला दोघांनाही हा खेळ इथेच सोडावा लागतोय. मला खरंच खूप वाईट वाटतंय की आज या चेकवर
कोणाचे नाव लिहिलं जाणार नाहीये. मला प्रत्येक भागात मनापासून वाटतं की कुणाचं तरी थोडा तरी हप्ता या प्युअरेट हप्ता बंद मध्ये फेडला गेला पाहिजे. पण मी आज बोलू असं नाही घडलं. इच्छितो बोला. की भले हप्ता जरी बंद नाही झाला तरी आम्हाला एक झी मराठी टीव्हीच्या माध्यमातून तुमच्याबरोबर संवाद करण्याचं जर मला साधन मिळालं त्याबद्दल मला अभिमान वाटतो. सुगंधाताई, गजाननराव, तुम्ही दोघेही खरंच खूप चांगले खेळलात. तुम्ही खूप छान गायलात, आम्हाला डायलॉग ऐकवलात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. मी सुद्धा झी मराठीचे आभार मानते की आज मी पहिल्यांदाच अशा स्टेजवरती उभी राहिली आहे. मला एक मोका दिला झी मराठीने आणि मला स्वतःला आजमावण्याची एक संधी दिली झी मराठीने. त्यामुळे मी इथे जमलेल्या सर्वांचे आभारी आहे. स्टाफचे सुद्धा तुमचे आभारी आहे. आज इथे कोणीही जिंकू शकलेलं नाहीये, पण माझी खात्री आहे पुढच्या भागात हा चेक नक्की कोणीतरी घेऊन जाणार. तेव्हा तुमच्यासमोर 4 पर्याय नाहीयेत, फक्त एकच पर्याय आहे की तुम्ही प्युअरिट हप्ता बंद मध्ये या आणि हा खेळ खेळा आणि हसत खेळत कर्जमुक्त व्हा. तेव्हा बघायला विसरू नका प्युअरिट हप्ता बंद, फक्त झी मराठीवर. म्हटलं यांचा वाद नको. मी त्यांना म्हटलं तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचा हप्ता बंद करण्यासाठी आमच्या हप्ता बंद मध्ये जोडीनच या. बरं, आता तुम्ही दोघे जण आहात, त्यामुळे तुमच्यातलं कोण बटन प्रेस करणार ते तुम्ही ठरवा. गोंधळ करू नका. का हो तुम्ही असं करता? सारखे सारखे प्राणी का बघता तुम्ही? माणसं पण बघा कधीतरी. पण दुसरं एक सांगतो तुम्हाला, हा, मला आठवड्यातून 3 वेळा शोधायला लागतं हिला. म्हणजे शोधायला ती एक मोठी गोष्ट आहे. क्रिकेट आवडत नाही? हो, कारण ते बजाव.